खतरनाक खतरनाक जबरदस्त जबरदस्त असा आजचा एपिसोड. ठरलं तर मग महिपतपेक्षाही जास्त गुंडवृत्तीची असलेली प्रिया, तिने केलाय शांताबावशीचा खून. कसा? चला मग स्टार्ट करूया आजचा फुल एपिसोड. ठरलं तर मग इन्स्पेक्टर पाटणकर दात काढीत असतो, ख्या ख्या करून हसत असतो आणि अर्जुनला म्हणतो, काय न सुभेदार, तुमच्यासारखे असे वकील हा असा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतील? पाटणकर अर्जुनला विचारतो, पण तुझी ही केस लढणार कोण? तुझा असोसिएट? तो पुढे म्हणतो, छे, तुझ्या मदतीला ना कोणीतरी सिनियर वकील आला असताना मग काहीतरी झालं असतं, नाहीतर तुझ्या या केसला कोणीही हात लावणार नाहीये. आणि त्यावर अर्जुन म्हणतो, मला त्याची गरजही नाहीये. अर्जुन पुढे त्याला म्हणतो, माझी केस मी स्वतःच लढणार. पाटकर त्याच्यावर दात खातो आणि त्याला म्हणतो, तू कितीही हातपाय मार रे अर्जुन सुभेदार, मी तुला या केसमधून सुटू देणार नाही. कारण तो त्याचा पर्सनल राग अर्जुनवर काढत असतो. पाटकर अर्जुनला पुढे म्हणतो, मी बसलोय ना या केसवर, मी बरा तुला सुटू देईन. आणि रागामध्येच हवालदाराला हाक मारतो. हवालदार जेवणाचं ताट घेऊन येतो. पाटकर अर्जुनला म्हणतो, घे, खाऊन घे. त्यावर अर्जुन ताटाला नमस्कार करतो आणि म्हणतो, थँक्यू, मला भूक नाहीये. त्यावर पाटकर अर्जुनला म्हणतो, अहो सुभेदार, आता तुम्हाला आयुष्यभर हेच खायचंय. पाटकर अर्जुनला म्हणतो, घ्या, खाऊन घ्या. अर्जुन त्याच्याकडे बघतही नाही आणि पाटकर रागात म्हणतो, ए सुभेदार, खायचं असलं तर खाऊन घे, नाही तर उपाशी मर. काय ना, आता माझी चहाची वेळ झाली, आलोच चहा पिऊन पुन्हा चौकशी करायला. पाटकर दात काढत तिथून निघून जातो. तोच इन्स्पेक्टर माने तिथे येतात आणि अर्जुनला म्हणतात, अहो अर्जुन सर, हे काय झालं? थोड्या दिवसासाठीच मी सुट्टीवर गेलो आणि हे सगळं? त्यावर अर्जुन म्हणतो, मी सांगेल तेव्हा कळेल सगळ्यांना, तुम्हाला सुद्धा. मी आता काहीच सांगणार नाही. अर्जुन पुढे म्हणतो, मी आता जरी इथं काही बोललो तरी हा पाटकर त्याचा उपयोग माझ्या विरोधातच करेल. आणि तेवढ्यामध्ये सायली तिथे येते. सायली अर्जुनला गजाआड पाहून ढासाढासा रडत असते. सायलीसोबत रविराज असतात. रविराज सायलीला आणि अर्जुनला म्हणतात, अरे स्वतःला सावरा जरा, किती रडताय? सायली रडत रडत अर्जुनला म्हणते, मला माहिती आहे तुम्ही निर्दोष आहात, तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करतोय कोणतरी. तुम्ही काळजी नका करू, आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत. रविराज म्हणतात, हो अर्जुन, आम्ही तुला बाहेर काढण्यासाठी सगळेजण प्रयत्न करू, तू काळजी नको करूस. चैतन्य म्हणतो, आपण लगेच बेलसाठी अप्लाय करूया. त्यावर अर्जुन म्हणतो, नाही, बेलसाठी अप्लाय करायचं नाही. हे ऐकून सगळ्यांना धक्का बसतो आणि रविराज म्हणतात, हे बघ अर्जुन, तुझ्या गाडीमध्ये फक्त डेड बॉडी सापडली, याचा अर्थ तू खून केलायस असा होत नाही. त्यावर अर्जुन म्हणतो, पहिल्या हिअरिंग नंतर बेल मिळाली तर ठीक आहे, आपण स्वतःहून अप्लाय करायचं नाही. चैतन्य काळजीने विचारतो, अरे पण का? आणि त्यावर अर्जुन म्हणतो, आता जर आपण अप्लाय केला, सुटायचा प्रयत्न जर केला तर सगळ्यांना असं वाटेल की हा खून मी केला आणि मला हे सिद्ध करायचं आहे की मी निर्दोष आहे. आपण पहिल्या हिअरिंगवर फोकस करूया, असं अर्जुन त्यांना सांगतो. रविराज म्हणतात, तू म्हणतोयस ते पटतंय मला. आणि चैतन्याला म्हणतात, तू वकीलपत्र तयार केलेस ना? त्यावर चैतन्य म्हणतो, हो सर. अर्जुन चैतन्याला म्हणतो, तू सगळी प्रोसिजर पूर्ण कर आणि आपल्याला डिस्कशन करण्यासाठी एक स्पेशल रूमची परमिशन काढ. आपण तिथे बसून सगळेजण विचार करूया, तुम्ही सगळ्यांनी काय काय शोधलंय ह्याचा विचार करू. अर्जुन म्हणतो, आता मला माझी केस स्टडी करायची आहे, हे माझं युद्ध आहे आणि मीच ही केस लढणार आणि जिंकणार सुद्धा मीच. रविराज म्हणतात, आम्हाला पूर्ण विश्वास आहे, ही केस तू जिंकणार आणि तुला जी काही मदत लागेल ना ती मी करणार. माझा आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी आहे ज्युनियर. रविराजला एक कॉल येतो आणि रविराज तिथून निघून जातात. सायली अर्जुनला विचारते, हा खून तुम्ही केला नाही हे उघड आहे, मग हा खून केला कुणी? अर्जुन सायलीच्या डोळ्यामध्ये पाहतो आणि सायली विचारते, मला जे वाटतंय तेच तुम्हाला वाटतंय का? आणि त्यावर अर्जुन म्हणतो, मला अडकवणारी फक्त एकच व्यक्ती आहे आणि ती म्हणजे प्रिया. आणि इकडे अन्नपूर्णा निवासमध्ये अश्विन कामावून आलेला असतो, म्हणजे हॉस्पिटलहून आलेला असतो, खूप थकलेला असतो आणि प्रिया त्याच्या पाठीमागे उभी असते. अश्विन डोक्याला हात लावून परेशान झालेला असतो आणि म्हणतो, मला तर काही कळतच नाहीये, दादाच्या अटकेची बातमी अशा प्रकारे पुढे आली आहे ना, माझं डोकंच काम करणं बंद झालंय. आणि त्यावर प्रिया म्हणते, हो ना, मला पण कधी असं वाटलं नाही की अर्जुन खून करेल. हे ऐकून अश्विनला राग येतो आणि रागामध्येच प्रियाला विचारतो, नक्की तुला काय म्हणायचंय? दादाने खरंच खून केलाय? अश्विन रागामध्ये प्रियाला विचारतो, तुला असं वाटूच कसं शकतं तन्वी? अश्विन रागात प्रियाला म्हणतो, हे बघ, त्याच्यात आणि आपल्यात लाख मतभेद असतील, लाख वाद असतील, तरीही मी खात्रीने सांगू शकतो की दादा असं कधीही करणार नाही. आणि त्यावर प्रिया म्हणते, मलाही असंच वाटतंय अश्विन, आता त्याला पोलिसांनी अटक केली म्हणल्यावर आपण तरी काय करणार ना? आणि त्यावर अश्विन म्हणतो, काहीतरी गैरसमज झालाय आणि तो गैरसमज लवकरच दूर होईल, कारण रविराज काका गेलाय पोलीस स्टेशनला, लवकरच क्लिअर होईल सगळं. त्यावर प्रिया म्हणते, हो हो बाबा, सगळं ठीक करतील. आणि परत म्हणते, अर्जुनच्या विरोधात एखादा ठोस पुरावा सापडला असेल तर? तिचं बोलणं अर्धवटच ठेवून अश्विन तिच्याकडे बोट दाखवून खूप रागामध्ये म्हणतो, बस बस तन्वी, बस झालं आता, मी दादाबद्दल आता काही एक ऐकून घेणार नाहीये.
आणि अश्विन तिथे रागामधून निघून जातो. इथे प्रिया त्याला हाका मारत असते. तो गेल्याच्या नंतर ही करत हसून ती स्वतःशीच म्हणते, अश्विन पहिल्यांदा आज करेक्ट बोललाय. अर्जुनने खून केलाच नाहीये आणि माझा तो सो कॉल्ड बापही त्याला नाही वाचू शकणार, कारण तो खून कोणी केला हे फक्त मला माहिती. मैत्रिणी, ह्याच्या पुढे आहे बॅकग्राऊंड प्रियाचं. प्रियाने कशा प्रकारे खून केला, एपिसोड नक्की पूर्ण पहा, तेव्हा समजणार आहे. आणि एपिसोड पाहत पाहत मला तर असं वाटतंय की प्रियाने खूप सारे पुरावे मागं ठेवलेत. एपिसोड पाहिल्याच्या नंतर मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला काय वाटतंय. आदल्या दिवशीचा दिवस. शांता मावशी आणि जयेश दोघं जण असे रग पांघरून उभे असतात शांता मावशीच्या घराबाहेर. आणि जयेश म्हणतो, शांता मावशी तुम्ही आतमध्ये जा, मी तर बाहेर लक्ष ठेवतो. आणि लगेच दुसऱ्या रूममधून तो प्रियाचा माणूस, काय त्याचं नाव, संतोष, तो हे सगळं पाहतो आणि प्रियाला फोन करतो. शांता मावशी आता ती दारावरली नोटीस फाडून टाकते जी की प्रियाने लावलेली असते. आणि इकडे प्रिया संतोषच्या फोनची वाट पाहत असते. तोच अश्विनचा तिला कॉल येतो आणि ती म्हणते, मी तर संतोषच्या फोनची वाट पाहत होते, हा कशाला कॉल करतोय. प्रिया अश्विनला थाप मारत म्हणते, हो अरे पोचले, हे काय, फूड ऑर्डर करायला फोन हातात घेतला आणि तुझा फोन आला. आणि प्रियाला संतोषचा कॉल वेटिंगमध्ये दाखवत असतो आणि ती अश्विनला म्हणते, बाय, गुड नाईट, लव्ह यू वगैरे काय 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 म्हणून ती फोन ठेवून देते. प्रिया संतोषचा कॉल घेते आणि त्याला म्हणते, बोल संतोष. आणि तिकडून तो म्हणतो, मॅडम तुमचा प्लॅन अगदी फुलप्रूफ ठरलाय. संतोष म्हणतो, मी आता शांता मावशीला घोंगडं पांघरून आत्ता तिच्या घरात जाताना पाहिले. प्रिया म्हणते, मी अंधारात तीर मारला होता, बरोबर निशाण्यावर लागला. प्रिया संतोषला विचारते, शांता मावशी एकटी आहे? त्यावर संतोष म्हणतो, नाही, एक माणूस तिच्या बरोबर आहे, तिच्या घरावर लक्ष देऊन थांबला आहे. प्रिया त्याला म्हणते, तू त्या माणसाचा बंदोबस्त कर, मी येतेच आहे. प्रिया पुढे म्हणते, शांता एकटी असताना मला तिच्याशी बोलायचंय. तो संतोष ठीक आहे मॅडम म्हणून फोन ठेवून देतो. संतोष हळूहळू एका स्कूटीच्या डिकीमधून हातोडा काढतो आणि जयेशच्या डोक्यामध्ये वार करणार तोच जयेश त्याचा हात पकडतो. दोघांमध्ये खूप हाणामारी होते आणि शेवटला संतोष डोकं त्याचं धरतो आणि भिंतीवर आपटतो आणि जयेश बेशुद्ध होऊन खाली पडतो. तेवढ्यामध्ये प्रिया तिथे येते, पण संतोष खूप घाबरलेला असतो. प्रिया त्याला म्हणते, हा बेशुद्ध झालाय ना, मेला तर नाहीये ना? आणि संतोष म्हणतो, बेशुद्ध झालाय, सकाळपर्यंत काही शुद्धीवर येणार नाही. प्रिया त्याला सांगते, त्याच्या खिशातून मोबाईल काढ. आणि संतोष जयेशच्या खिशामधून मोबाईल काढतो. प्रिया संतोषला म्हणते, त्याला काय असंच ठेवणार आहेस का, झाक त्याला, कोणी बघितलं तर. आणि जयेश पांघरून घेऊन आलेला असतो, तीच रग उचलतो आणि जयेशवर झाकतो. प्रिया संतोषच्या हातामध्ये मोबाईल देते आणि म्हणते, ह्याच्यावर कोणाचा मेसेज आला तर त्याला रिप्लाय करायचा, ओके, म्हणजे त्यांना वाटलं पाहिजे की हा जागे आहे, कळलं. आणि त्यावर तो म्हणतो, हो. संतोष खूप घाबरलेला असतो आणि प्रिया त्याला म्हणते, शांत हो, शांत हो, चेहऱ्यावर दिसता कामा नये. आणि शांता कुठे? त्यावर तो सांगतो, तिथे घरामध्ये. प्रिया म्हणते, मी आज जातीये, तू दारापाशी थांब आणि लक्ष ठेव, कळलं. आणि इकडे अन्नपूर्णा निवासमध्ये शांताबाईचा फोटो घेऊन प्रिया म्हणते, शांते, अगं मी लहान असताना तुझं मीठ खाल्लं होतं ग, मी तुला फक्त प्रेमाने समजवायला आले होते, माझी साथ दे, अर्जुन सायलीची नको हे सांगायला आले होते, पण तू काय केलंस, तू हट्टीपणा केलास आणि मग माझ्याकडे दुसरा कुठलाच पर्याय उरला नाही, असं म्हणून तिच्या शांता मावशीच्या तोंडावर असे क्रॉस काढते मार्करने. आणि परत त्यांनी बॅकग्राऊंड दाखवलाय. शांता मावशी काहीतरी, म्हणजे ते घराचे कागदपत्र शोधत असते आणि प्रिया तिच्या जवळ येऊन म्हणते, काय ग शांते. आणि शांता मावशी तिच्याकडे वळून पाहतात आणि म्हणतात, तू. प्रिया म्हणते, सॉरी. आणि शांता मावशी म्हणते, तू इथे. शांता मावशी तिला पाहून खूप घाबरलेली असते आणि प्रिया म्हणते, शांत, अगं एवढं घाबरायला काय झालंय, मी फक्त तुझ्याशी बोलायला आली. त्यावर शांता मावशी म्हणते, हे बघ, मला तुझ्याशी काय बी बोलायचं नाही. शांता मावशी जयेशला हाका मारत असते, जयेश. आणि प्रिया तिला म्हणते, उगाच आरडाओरडा करू नकोस, तो तुझा जयेश आहे ना, तो तुझ्या मदतीला येणार नाही. प्रिया म्हणते, मला माहिती आहे, अर्जुन सायलीने तुम्हा दोघांना आश्रा दिलाय, तुला आणि सदा महिन्याला. प्रिया पुढे म्हणते, त्यांची मदत करून तुला काहीच मिळणार नाहीये अगं. प्रिया शांता मावशीला पैशाचा आमिष दाखवते आणि शांता मावशी म्हणतात, तू मला पैशाने आंघोळ जरी घातलीस ना तरी पण मी तुझी मदत करणार नाही. तू इतक्या गोष्टी केल्यास ना, तुला आता नरकात सुद्धा जागा मिळणार नाही. शांता मावशी पुढे म्हणते, मी आपण चुका केल्यात, पण आता मी सुधारणार आहे, सत्याची बाजू निवडणार आहे. प्रिया म्हणते, खूप चुरूचुरू बोलायला शिकवलंय ग त्या अर्जुन सायलीने. आणि त्यावर शांता मावशी म्हणते, डोळे उघडलेत त्यांनी माझे. शांता मावशी पुढे म्हणते, तुझे आईबाबा सुद्धा तुला नजरेपुढे धरणार नाहीत आणि तू माझ्याकडून अपेक्षा करतेस. शांता मावशी म्हणते, मला तर वाटतं तुझ्या गंबाड्यात लाथ घालावी. तोच प्रिया त्यांचे दाबड पकडते आणि प्रिया म्हणते, खूप हिंमत वाढली का ग तुझी, आता तू काय परत अर्जुन सायलीकडे जात नसतेस, आता हे तुला खूप महागात पडेल. आणि त्यावर शांता मावशी म्हणते, घाबरत नाही मी तुला मी जेलात पाठवणार आहे आणि कोर्टात उभा राहून तू लहानपणापासून काय काय दिवे लावलेस ना ते समजा सांगणार. शांता मावशी पुढे म्हणते, बस आता जेलामध्ये सडत. तोच प्रिया तिचं नरड दाबते
आणि प्रिया म्हणते, तू मला जेलात पाठवणार? तू माझ्या विरोधात साक्ष देणार? प्रिया म्हणते, जेव्हा मी 7 वर्षाची होते ना तेव्हा सुद्धा तू मला घरात नाही शकते आणि आता काय जेलमध्ये पाठवणार? त्यावर शांता मावशी म्हणते, तू जी जी पापं केलीस ना त्याचा घडा भरत आलाय आता. त्या सगळ्यांचं वाटोळं केलंयस तू आणि त्या सगळ्यांची हाय लागणार तुला. शांता मावशी प्रियाला म्हणतात, अर्जुन सायलीने इतके पुरावे गोळा केलेत ना, तुझं वाचणं खूपच अवघड आहे आता. आणि जो जो शांता मावशी बोलत असते तो प्रिया तिचा नरडा दाबत असते. शांता मावशी पुढे म्हणतात, ते तर तुला फक्त जेलात टाकतील, पण तुला किड्याची मौत आली पाहिजे, गिधाडाने खाल्लं पाहिजे तुला. शांता मावशी प्रियाला म्हणते, तुला मला मारून काय मिळणार आहे? आणि शॉक बसणारी न्यूज अशी. शांता मावशी म्हणते, मी अर्जुन साहेबांना सगळं खरं खरं सांगून टाकले. तू तन्वी नाहीस तर बबली लोखंडे आहेस. हे ऐकताच तन्वीचा हात लूज पडतो. प्रियाने आता एखाद्या जनावरासारखं रूप धारण केलेलं आहे. प्रिया त्या शांता मावशीचं डोकं किचन वाट्यावर धरून आपटते. शांता मावशी किचन वाट्यावर आडवी पडलेली असते आणि प्रिया तिच्यावर जोर देत म्हणते, तू त्यांना सांगितलंस मी बबली लोखंडे, कळतंय तुला तू काय केलंयस? कळतंय? असं म्हणून ती जोरजोराने तिचं मुंडकं दाबत असते. शांताबाई परत एकदा म्हणतात, मी अख्ख्या जगाला ओरडून सांगणार आहे तू बबली लोखंडे म्हणून. आणि परत शांताबाई जयेशला हाका मारते, जयेश जयेश. आणि मागून संतोष तो आवाज ऐकतो आणि प्रियाला म्हणतो, अहो मॅडम, लोक जागा होतील ना, काय करताय तुम्ही? त्यावर प्रिया म्हणते, तू बाहेर लक्ष दे. परत शांता मावशी जयेश वाचवा असं म्हणत असते आणि प्रिया म्हणते, ओरड. ओरडून काय होणार आहे? ओरड. शांता मावशी प्रियाच्या हातातून थोडी लूज होते आणि बाहेर जाण्यासाठी निघते. तोच प्रियाची नजर एका चाकूवर पडते आणि प्रिया मागून त्यांच्यावर वार करते. प्रिया म्हणते, खूप मेहनत केली आहे मी, खूप कष्ट केलेत. असं म्हणून प्रिया शांता मावशीच्या पोटात चाकू खुपसते. तब्बल प्रिया शांता मावशीच्या पोटामध्ये 14 वेळा चाकू खुपसते. 14 वेळा. शक्य झालं तर मोजून पहा. प्रिया शांता मावशीला म्हणते, किड्याचं मरण येईन मला, किड्याची मौत मरेल मी. खूप प्रिया रागामध्ये असते आणि त्या रागाच्या भारामध्ये सपासप वार करून त्या शांता मावशीचा खून करून टाकते. आणि संतोषनं हे सगळं लाईव्ह पाहिलेलं असतं. संतोष तिथे येतो आणि प्रियाला म्हणतो, मॅडम, अहो काय करता? हे यांना मारलं तुम्ही, खून केला? आणि तेव्हा प्रिया कुठं भानावर येते. तेव्हा प्रियाला दिसतं की रक्ताच्या थारोळ्यात पडलेली शांता, आजूबाजूला सांडलेलं रक्त. आता प्रिया हातपाय गाडून खाली बसते. संतोषही घाबरतो आणि म्हणतो, आता हे लफडं अंगाशी येणार मॅडम. तेवढ्यामध्येच त्याच्या फोनची बेल वाजते आणि प्रिया म्हणते, फोन बंद कर, फोन बंद कर. आणि तो संतोष म्हणतो, माझा नाही आहे, अर्जुन सर, म्हणजे जयेशचा मोबाईल अर्जुन सरचा नंबर येतोय. तो संतोष घाबरतो आणि म्हणतो, आपण अडकलोय मॅडम, आपण अडकलोय. असं म्हणत तो जायला निघतो. तोच प्रिया त्याचा हात पकडते आणि म्हणते, नाही अडकणार. प्रिया त्याला म्हणते, अर्जुनचा कॉल उचल आणि जयेश म्हणून बोल. तो खूप घाबरतो आणि म्हणतो, हे शक्य नाही, मी त्याला ओळखतही नाही आणि त्याचा आवाज कसा काढणार? प्रिया म्हणते, कसंही बोल, आवाज बसलाय म्हणून सांग, कसंही सांग. आणि तो म्हणतो, नाही मॅडम, नाही, हे मला नाही जमणार. प्रिया संतोषच्या कॉलरला पकडते आणि म्हणते, अरे अक्कलशून्य माणसा, अर्जुन कॉल करतोय म्हणजे त्याला माहिती आहे की शांता आणि जयेश कुठे आहेत. आता जर तू त्याचा फोन उचलला नाहीस तर कुठल्याही क्षणाला ते इथे येऊन पोचतील आणि आपल्या दोघांना ते रेड हँड पकडतील. प्रिया त्याला विचारते, हे चालणार आहे तुला? आणि त्यावर तो घाबरत म्हणतो, नाही. प्रिया म्हणते, मग कॉल उचल आणि त्यांच्याशी बोल. कालच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं होतं, अर्जुन आणि सायली आईस्क्रीम खायला आलेले असतात आणि त्यांना जयेशचा कॉल येतो. तोच हा बॅकग्राऊंड आहे. आणि तो खोकलत म्हणतो, तो आवाज बदलत बोलतो. आणि अर्जुन विचारतो, काय झालं? संतोष म्हणतो, काही नाही, धूळ खूप आहे ना, त्याच्यामुळं खोकला लागला. अर्जुन म्हणतो, काम झालंय का? ते पेपर्स मिळालेत का? आणि प्रिया म्हणते, हो म्हणून टाक. आणि तो म्हणतो, हो. आणि सायली त्याला सांगते, काळजी घ्या जयेश दादा. आणि तो खोकलत हो म्हणतो आणि फोन कट करतो. तो संतोष म्हणतो, मी कितीही खोकलत बोललो तरी माझा आवाज लपला जाणार आहे का? आणि अर्जुन साहेबांना जर कळलं तर आपण वाचणार आहोत का? संतोष आता खूप घाबरतो आणि म्हणतो, मी नाही काही केलंय, मला नाही जायचंय जेलमध्ये. असं म्हणून तो दरवाजाकडे जाणार. तोच प्रिया त्याला परत पकडते. प्रिया त्याला म्हणते, फुकट काम करून घेत नाहीये, या सगळ्यांचे पैसे देणार आहे मी तुला. संतोष प्रियाला घाबरत म्हणतो, आणि पोलिसांचं लफडं? त्यावर प्रिया म्हणते, नाही होणार, विश्वास. प्रिया म्हणते, माझ्या गाडीच्या डिक्कीमध्ये काही ग्लोव्ज आहे ते घेऊन ये, आपल्याला हे सगळं साफ करायला हवं, कळतंय ना तुला? प्रिया म्हणते, हे सगळं साफ करायला जर तू मला मदत केलीस तर मी तुला अधिकचे पैसे देईल. असं म्हणून तो बाहेर पडतो. प्रिया थोडा वेळ तिथंच बसते. ते रक्त, चाकू सगळं एकटक पाहत असते आणि तिला कपड्याची एक पिशवी दिसते. त्यातून एक पांढरा कपडा काढते आणि त्या चाकूवरचे ते रक्त वगैरे सगळं पुसून घेते. प्रिया म्हणते, साक्षीने केलेल्या खुनासाठी, म्हणजे लपवण्यासाठी मी जीवाचं रान केलं होतं आणि आता माझ्याच हातून खून झालाय. असं म्हणत प्रिया त्या चाकूवरचे रक्त आणि हातावरचे रक्त पुसत असते.
पण अगदी सायको असल्यासारखी प्रिया वागत असते. आणि इकडे अन्नपूर्णा निवासमध्ये प्रिया शांता मावशी फोटो घेऊन त्या फोटोला म्हणते, अगं शांता मावशी, मी तुझा खून केल्यानंतर मी खूप घाबरले होते. माझे हातपाय थरथरायला लागले होते. आणि परत भान हरवल्यासारखी म्हणते. अशा परिस्थितीचा फायदा करून नाही घेतला तर मग ती प्रिया कसली? प्रिया त्या शांता मावशीचा फोटो डोक्यावर आपटत म्हणते, जितकं संकट मोठं तितका हा प्रियाचा मेंदू जास्त चालतो. मावशी म्हणून प्रिया त्या एका फोटोचे 2 फोटो करून टाकते. आणि परत इकडे शांता मावशीच्या घरामध्ये संतोष एका बादलीमध्ये पाणी आणतो आणि ते दोघं जण मिळून सगळं रक्ताचे डाग वगैरे सगळं किचन वाटा वगैरे सगळं स्वच्छ करून घेतात. ते सगळं स्वच्छ करत असताना आपल्याला बॅकग्राऊंडला म्युझिक दाखवलंय आणि त्यांचं सगळं काम झाल्याच्या नंतर संतोष एक टोपला आणतो, म्हणजे घमेलं, आणि त्या घमेल्यामध्ये टाकून ते जाळून देतात. शांता मावशीला एका पोत्यामध्ये बांधून टाकतात आणि ते पोतं उचलून हळूच शांता मावशीचं पोतं बाहेर घेऊन येतात. प्रिया संतोषला म्हणते, तू इथंच थांब, मी गाडी घेऊन येते. आणि ती तिथे गाडी घेऊन येते. दोघं जण ते पोतं उचलतात आणि गाडीच्या डिक्कीमध्ये टाकून देतात. प्रिया संतोषला विचारते, इथे कुठे CC कॅमेरे नाही आहेत ना? आणि त्यावर संतोष म्हणतो, अहो मॅडम, इथे लोकांना परवडण्यासारखं नाही आहे काही. प्रिया म्हणते, दुकानाच्या बाहेर कुठे? आणि तो संतोष म्हणतो, कुठेच नाही. प्रिया तिच्या पर्समधून काही पैसे काढते आणि संतोषच्या हातात देते. ती म्हणते, पनवेल सोडून जायचं, पण तू कुठे आहेस हे फक्त मला कळलं पाहिजे. कळालं? प्रिया त्याला सांगते, तो मुलगा आहे ना जयेश, त्याचा मोबाईल पुस, त्याचे फिंगरप्रिंट पुसून टाक आणि तो मोबाईल त्याच्या खिशामध्ये ठेवून दे. तो संतोष प्रियाचे सगळे ऑर्डर फॉलो करत असतो. आणि इकडे अन्नपूर्णा निवासमध्ये प्रिया स्वतःशीच म्हणते, शांता मावशी, तुझा खून केल्याच्या नंतर तुझ्या डेड बॉडीचं काय करायचं हे मला सुचतच नव्हतं. प्रिया पुढे म्हणते, मग माझा तल्लख मेंदू माझ्या मदतीसाठी धावून आला आणि मग माझ्या डोक्यामध्ये असा लख्ख प्रकाश पेटला. प्रिया लायटर काढते आणि फोटोचा एक तुकडा जाळून म्हणते, हा असा. प्रिया गाडी घेऊन घराजवळ येते आणि म्हणते, ह्या बॉडीची विल्हेवाट लावावी लागणार आता. पण आता सगळीकडे पोलीस चेकिंग असणार. कुठेही घेऊन गेले तरी कन्फर्म अडकेल. काय करू आता? तेवढ्यामध्येच अर्जुन आणि सायली घरामध्ये येतात. हे तिच्या पत्त्यावर पडतं आणि नेमका अर्जुन आईस्क्रीम वगैरे खाऊन आल्याच्या नंतर सायलीच्या मागे मागे जातो, पण गाडीची चावी नेमका टेबलवर विसरतो. आणि त्याचाच फायदा घेत प्रिया ती चावी उचलते आणि त्या गाडीमध्ये शांता मावशीची डेड बॉडी ठेवते. आणि इकडे प्रिया स्वतःशीच म्हणते, प्रिया, सर्वोत्कृष्ट मेंदू गुन्हेगारी जर अवॉर्ड असता ना, तो कन्फर्म तुलाच मिळाला असता. असा वकील जो आतापर्यंत एकही केस हरला नाहीये. तू अशा वकिलाला खुनाच्या आरोपामध्ये अडकवलं, तेही इतक्या चतुराईनं. आणि प्रिया हे सगळं स्वतःशीच बोलत असते. आणि आजचा एपिसोड त्यांनी इथंच संपवला. उद्याच्या भागामध्ये बघू आपण काय होते. प्रिया स्वतःशीच म्हणत असते, अर्जुन सायलीच्या आयुष्याची शोकांकिका. आणि इकडे पाटकर अर्जुनला म्हणतो, उद्याच्या हिअरिंगपर्यंत जर तुम्ही स्वतःला निर्दोष करू शकलात तर तुम्हाला बेल मिळेल, आणि जर तुम्ही तसं करू शकला नाही तर तुमची सनद नक्कीच जाईल. आणि इकडे जनता सगळे अर्जुनच्या घरावर त्याचा मोर्चा घेऊन आलेली असते. अर्जुन सुभेदार हाय हाय, अर्जुन सुभेदार हाय हाय. आणि सायली म्हणते, अर्जुन सुभेदार निर्दोष असल्याचे सगळे पुरावे आम्ही सादर करूच, आणि तिथे हे सिद्ध होईल की माझ्या नवऱ्याने खून केलेला नाहीये. मैत्रिणी, आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. असेच फुल अपडेटसाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आणि खूप मेहनतीनं व्हिडिओ बनवला, एक लाईक नक्कीच करा.